पोरांनो, काय आहे तुमच्या हातात? कुरकुरे. कोण दिले तुम्हाला कुरकुरे? कुरकुरेवाले माणसाने कुरकुर दिले काय तुम्हाला? आणि फुकट दिले की इकत दिले? फुकट दिले का? दर्शक मोठे बोला ना, भाकरी नाही खाल्ल्या का? शिरूरचा रोड विचारला आणि मग तुम्हाला कुरकुरे दिले आणि तुम्ही ते घेतले. तुम्हाला माहिती नाही का, अनोळखी माणसाकडून काहीच घ्यायचं नसतं, त्यांच्या संग बोलायचं सुद्धा नसतं. हल्ली इतकं प्रमाण वाढलंय, शेजारच्या पाजारच्या गावात पोरं किडनॅप करीत आहेत. मग तुम्ही अनोळखी माणसाकडून असं काही बी घेता, ते काही बी करू शकतात, तुम्हाला किडनॅप करू शकतात, मुसलून नेऊ शकतात, काही बी करू शकतात. तुम्ही शाळेतून येताना परत अनोळखी माणसाकडून काहीही घ्यायचं नाही. शेजारच्या गावात कॅडबरी देऊन एका मुलाला किडनॅप केलं, ही गोष्ट तुम्हाला माहिती का? नाही माहिती तुम्हाला? असं मुलं किडनॅप करीत आहेत माणसं, हे असं माहिती आहे का? शिक्षक सांगत आहेत ना वर्गात, मुलं असे काहीतरी गोळ्या बिस्किट देतात मग किडनॅप करीत आहेत, असं सांगतात का नाही? सांगत आहेत ना? मग तुम्ही हे करायला पाहिजे ना, ऐकायला पाहिजे ना. अनोळखी माणसाकडून तुम्ही कसं काय ते कुरकुरे ते घेतले बरं? सांग विश्वजित, तुला बरोबर वाटतंय का अनोळखी माणसाकडून काही बी घ्यायला? तुम्ही 4 जण, आता तुम्ही इथं 3 येत, याला दाखवू का? हे उघड्याला दाखवू का? याने बी कुरकुरे घरी आणले, त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलवलं. नेमकं कुणी दिलेत गड्या कुरकुरे? असं माणसं किडनॅप करीत आहेत, काही बी करीत आहेत. मग असल्या कोणत्या अनोळखी माणसाच्या गाडीवर बसायचं नाही, त्यांच्याकडून काहीच घ्यायचं नाही. कळलं का विश्वजित? तुझं नाव काय आणि तुझं? साई रमेश शिंदे. आणि तुझं काय म्हणणं होतं? काय विचारलं होतं त्यांनी तुला? काय विचारलं होतं साई? रोड विचारला होता. आणि कोणी रोड सांगितला त्यांना? तू सांगितलं? तुला सुरूचा रस्ता माहिती का? काय सायकलीला काय? बर, चालतंय, इकडे लक्ष द्या. आता इथून पुढं काय करायचं? काय करायचं? काय घ्यायचं नाही? हा बाळांनो, तुम्ही 2 रुपयाचे चॉकलेट घ्यायला जाता आणि तुम्हाला जर उचलून नेलं तर काय करणार आहे तुमचे आई वडील? असं अनोळखी माणसाकडून काहीच घ्यायचं नाही, ही शिकवण नेहमी लक्षात ठेवायची. मयूरनी पण घरी आणलंय कुरकुरे, ते पुढे ते मी बघितल्यानंतर मी तुम्हाला हाका मारली बरं. मग ही गोष्ट बरोबर नाहीये. आपल्या आई वडिलांना आपण किती प्रिय असतो, आणि जर आपण 4 रुपयाचीच कॅडबरी देणार तुम्हाला. हे पुडा दाखव विश्वजित, तू पुडा. विश्वजित पुडा दाखव. तो पुडा आहे 5 रुपयाचा, आहे का नाही? 5 रुपयाचा पुडा आहे ना. आणि मग ते 5 रुपयाच्या पुड्यासाठी जर तुला उचलून नेलं तर परत कुणाकडून काही घ्यायचं नाही. कळलं का साई? परत कुणाकडून काही घेतलं तर बघा, तुमच्या मम्मी पप्पांना नाव सांगा ना, अनोळखी माणसाकडून काही बी घेतात. जमन का? जमन ना? कितवीला आहे तुम्ही? सांगा बरं मला. तुझं नाव सांग. विश्वजित शिंदे. कितवीत आहे तू? 4थीला आहे. तरी बी घेतलं ना तू बाळा ही खायचं? अरे घ्यायचं नाही आता इथून पुढं. तू सांग गो बाई, तुझं नाव. आता तू घेणार का परत असं खाऊ कुणाकडून? अनोळखी माणसाकडून. अनोळखी माणसं तुला कॅडबरी देते ना, तुला खायच्या आत ती उचलून नेते, त्याच्यामुळे घ्यायचं नाही. त्या माणसांकडे गाडी होती ना, मग गाडीत टाकून नेलं असतं. मग तुला थांबलेच नाही ती. विचारायला थांबलेच नाही, डायरेक्ट चालू गाडीतच विचारलं. आणि तुम्हाला दिलं कसं बिगर थांबता? होय, 2दा थांबले ना. मग काहीतरी प्लॅन असू शकतो, काही बी असू शकतं. त्यामुळे आपण शाळेतल्या मुलांनी सावधगिरीने राहायला पाहिजे. कळलं? इथून पुढं सतर्कता बाळगायची. ओके? आणि शाळेत जाताना येताना अनोळखी माणसांवर विश्वास ठेवायचा नाही. व्यवस्थित राहायचं बरं का साई? कुणाकडून काही घ्यायचं नाही. जाता मग आता तुम्ही? जय शिवराय.
जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. ओके बाय.